आठवण आहे, त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलोय. मात्र निश्चितच ही युवकांची स्पर्धा आहे आणि या युवकांच्या स्पर्धेमध्ये निश्चितच चांगलं स्थान हे युवकांना मिळणार आहे. मनापासून कौतुक आहे आमच्या दोन्ही संघांचं, ज्यांनी पहिल्या सामन्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने इथे वेळ देऊ केलाय. टीम घोडबंदर आपल्याला पाहायला मिळते, युवकांचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला टीम पेनकरपाडा आपल्याला पाहायला मिळते, हा देखील युवकांचा संघ आहे. ही कल्पना राबवली आहे गोडदेव गावानं, गोडदेवच्या प्रतिनिधींना, आणि निश्चितच अतिशय चांगलं वाटतंय की युवकांसाठी संधी मिळाली आहे. आगरी कोळी 40+ मास्टर्स गेल्या 36-37 वर्षापासून सातत्याने सुरू आहे आणि असं असताना युवकांसाठी आगरी कोळी क्रिकेट का नाही हा प्रश्न बरेच वर्ष उपस्थित होत होता. मात्र या गोष्टीचं इनिशिएटिव्ह म्हणजे एकूणच पहिलं पाऊल कोण उचलणार या गोष्टीकडे लक्ष होतं आणि ते पहिलं पाऊल उचलले गोडदेव गावानं. त्यांनी मीटिंग्स घेतल्या, सगळ्या गावांमध्ये ते गेले आणि त्यानंतर प्रत्येक गावाचा हिरवा कंदील म्हणजे एकूणच दुजोरा लाभला आणि त्यानंतर 2024-2025 हा हंगाम उजाडलाय, तो म्हणजे आगरी कोळी युवा चषकासाठी. मला वाटतं ही आय थिंक 6वी स्पर्धा आहे युवा कोळी आगरी स्पर्धांची. आपण बघतोय आमच्या दोन्ही मुख्य पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला नॉन स्ट्रायकिंग एडला आपण बघतोय ते म्हणजे निश्चितच हितेश म्हात्रे यांना, तर दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेग पंच म्हणून आमचे उद्घाटक किरणदादा बाबूदा हे स्क्वेअर लेग पंच आहेत. दोन्ही पंचांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि सुरू करूया आजच्या या दिवसाला. पहिला सामना घोडबंदर वर्सेस पेनकरपाडा, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, प्रितेश आणि पियुष. तर ऍक्टिव्हा मैदानाच्या आतमध्ये ऍक्टिव्हा आहे, जरा प्लीज बाजूला घ्या ती. चला मॅच ऑन करूया. पहिल्या षटकासाठी आलाय वन ऑफ द फायनेस्ट बॉलर इन घोडबंदर मिस्टर जयेश घरत. मास्टर क्रिकेट आणि यंग क्रिकेटचा जबरदस्त मिलाफ या एकूणच खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण पाहूया आपण. शॉट फाईन लेग आहे, शॉट थर्ड मॅन आहे आणि त्यानंतर डिस्को लेग सुद्धा ठेवण्यात आले. टप्पा पडल्यानंतर पहिला चेंडू बघा अतिशय चांगल्या पद्धतीने कट ठेवताना दिसतोय. ही खासियत आहे ती म्हणजे जयेश घरतची. पहिला चेंडू डॉट येतोय या मालिकेचा, चांगली गोष्ट म्हणावी लागेल. गोलंदाजांच्या दृष्टीने पहिला सामना हा इम्पॉर्टंट आहे. इथे तुम्ही जर धावा रोखल्यात तर तुमच्या विजयाचे पर्सेंटेज वाढतील, त्यामुळे पहिला सामना इम्पॉर्टंट दोन्ही टीमसाठी. बालयोगी साधारण महाराज क्रीडा संकुल समोर आपण शाळा परिसर बघतो, आदर्श विद्यामंदिर शाळा, त्यानंतर एकूणच प्राथमिक शाळा आपल्याला पाहायला मिळते मीराबाईदर महानगरपालिकेची. अफलातूनरित्या त्या एकूणच इमारतींचं बांधकाम झालंय आणि निश्चितच या मैदानाचं एक वेगळं रूपडं आपल्याला पाहायला मिळतंय. समोर उद्यान आहे, त्यानंतर निश्चितच वालचंदनगरची ही अवाढव्य इमारत, त्यानंतर हे आमचं मुख्य व्यासपीठ आणि मुख्य मंच आपल्याला पाहायला मिळतो. बालयोगी सदानंद महाराज क्रीडा संकुल श्री क्षेत्र रायगाव. काल देखील एक स्पर्धा संपन्न झाली आणि भरपूर आनंद झाला की जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राईनं अंतिम विजेतेपद पटकावलंय. अफलातून परफॉर्मन्स झालेत काल राई टीमचे, मनापासून आनंद आहे आणि त्यांची ही विनिंग स्ट्रिक अशी चालू राहावी अशी अपेक्षा. अजून एक मान्यवर माजी खेळाडू सन्माननीय बाबूदादा रजनीकांत म्हात्रे यांचं आगमन, त्यांच्यानंतर आमचा स्लिपचा खेळाडू 1 नंबर कॅच घेणारा साई भक्त यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. पक्या दादा वेलकम, यावर या प्लीज, आपलं स्वागत आहे. लक्षात द्या आपला जो नियम आहे शफलला एकच वाईड आहे. जी एक रिटर्न क्रीजची लाईन आम्ही तुम्हाला दाखवली आहे तिथून चेंडू बाहेर गेला की तो वाईड असेल. जज करत पुढचा चेंडू, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू आहे कव्हर पॉइंटला, क्षेत्ररक्षक उभा आहे, एक धाव कंप्लीट होणार. दुसऱ्या धावसाठी कॉल दिलाय, खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण. एक्झॅक्टली काय चुकलं, एक्झॅक्टली फंबल कुठे झालं या गोष्टीचा विचार करावा लागेल. ही एकच धाव होती मात्र थोडीशी चूक झाली आणि त्याचा वापर करतायत इथे दोन्ही बॅटर. मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नॉन स्ट्राईक एंडला आय थिंक पियुष आहेत आणि स्ट्राईक एंडला प्रितेश आहेत. ही जोडी आपल्याला पाहायला मिळते टीम पेनकरपाड्याची. फुलटॉस दिलवडे, आपण एकदा ट्राय, पुन्हा एकदा तोच एक ट्राय. खराब क्षेत्ररक्षण झाले. या गडीला देखील दुसरी धाव मिळेल का, 2 धावा पूर्ण होतील का, प्रश्न आहे, प्रश्न आहे. नाही झाल्या इथे. फुल मार्क्स टू कीपर अभिनं जबरदस्त काम केलंय. क्षेत्ररक्षण खराब झालं होतं, त्यानंतर मात्र थ्रो झाला आणि त्यानंतर जबरदस्त गॅदर आणि डायरेक्ट केलाय. पहिला धक्का, धावची चरमाना.
थोडंसं कॅल्क्युलेशन असलं पाहिजे की पहिल्या षटकामध्ये इथे जर 8-9 धावा झाल्या तरी चालेल, मात्र इथे लागोपाठ 2-2 धावा धावण्याचा प्रयत्न थोडासा अंगलट आलाय असं म्हणेन मी. प्रितेश परतलाय, प्रितेश वर्तक बाद होऊन परतील. नवीन बॅटर आता प्रसाद मैदानाच्या आतमध्ये, प्रसादला बढती दिले जेणेकरून एखाद 2 मोठे फटके प्रसादच्या बॅट मधून जर आले. पहिला धक्का बसलाय. इथे आता प्रसाद मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि प्रसादसाठी आय थिंक लगेच पारितोषिक आलेत. षटकारासाठी प्रत्येक खेळाडूला पारितोषिक आहे. षटकारासाठी आहेत 500 रुपये प्रतीक म्हात्रे यांच्या माध्यमातून. म्हणजे पेनकरपाडा संघासाठी हे पारितोषिक आहे. षटकार मारा आणि 500 रुपये जिंका. एनिवे पाहूया ते काय घडतंय का. जयेश प्रसाद साठी फुलपी डिलिव्हरी आहे. चेंडू हवेत आहे, चेंडू हवेत आहे आणि खाली मनीष आहे. सोडणार नाहीये, सोडणार नाहीये. घाई होते टीम पेनकर पडायची. दुसरा धक्का. गडी बाद. धावसंख्या 3 आहे. ही खराब परिस्थिती आहे. थोडंसं थांबायला पाहिजे. 5 षटकांचा सामना आहे. मी मगाशी म्हटलं तुम्ही कॅल्क्युलेशन केलं पाहिजे की एखाद्या ठिकाणी आपण ज्यावेळेला पहिला सामना खेळायला जातो त्यावेळेला एकूणच कसं पुढे सरकायचं आहे. मात्र ही स्थिती थोडीशी नाजूक आहे. मान्यवर कक्षामध्ये जर बघितलं तर रजनीकांत म्हात्रे लिजंड खेळाडू, आमचा एक जबरदस्त यष्टिरक्षक फलंदाज इथे उपस्थित आहेत. बाबू दादा, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. सध्या ते अडाणी इलेक्ट्रिक तर्फे क्रिकेट खेळतात. त्यांचं स्वागत आहे. त्यांच्या समवेत अजून एक जबरदस्त खेळाडू तो म्हणजे बाळू, जो निश्चितच मास्टर लवकरच बनेल अशी अपेक्षा. त्याचंही आम्ही स्वागत करतोय. तसेच आमचे नितेश गजानन पाटील, ते देखील मास्टरचे खेळाडू आहेत आणि यंगचे खेळाडू आहेत. आणि आमचा लिजंड खेळाडू प्रशांत केणी, याचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तसेच राईचा एक जबरदस्त समर्थक म्हणून राकेश जयप्रकाश पाटील यांच्याकडे आम्ही बघतो. त्यांचे आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम पाक्या दादा, आपलंही स्वागत आहे. नेक्स्ट बॉल. ओ व्हॉट ब्युटी. काय चेंडू निघालाय, काय चेंडू निघालाय. टप्पा पडल्यानंतर टर्न अँड बाउन्स. सुपर बॉल बाय जयेश गरत. जर तुम्ही JTC वर असाल लाईव्ह तर हा चेंडू रिप्ले मध्ये वारंवार बघा. अफलातून डिलिव्हरी होती. राईट आर्म ओव्हर द विकेट. डावखुऱ्या बॅटरसाठी टप्पा लेग स्टंपवर आणि तिथून बाहेर काढलाय. गुड बॉलिंग. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता. इथे हा झेल होणार का. प्रयत्न चांगला होता, मात्र इथे एकच धाव. काय सुरुवात केली आहे ती म्हणजे टीम घोडबंदरना अफलातून कामगिरी. जयेश गरत आपला एक्सपिरियन्स दाखवतोय. काम हे लिजेंड आहे. काम हे सातत्याने घोडबंदर संघाचं प्रतिनिधित्व केलंय हे त्यांनी वारंवार दाखवलंय. वेल बोल्ड जयेश गरत. पहिल्या षटकात धावा आहेत त्या फक्त 4 धावा आणि गडीबाज झाले ते 2. चार धावा. पहिलं षटक. इथे कोणत्याही प्रकारचं पॉवर प्ले नाहीये. मात्र मला अजूनही प्रामाणिकपणे वाटतंय मला तो दिवस बघायचा आहे राई क्रिकेटमध्ये की पॉवर प्ले कधी पाहायला मिळेल. कमॉन मोहित, तुम्ही करू शकता. मला वाटतं एखादा गावकप किंवा एखादी काही गोष्टी करू शकतो आपण. या गोष्टी करायला हरकत नाही, मजा येईल. गोलंदाजी मार्कवर घोडबंदर संघाचा दुसरा गोलंदाज येतोय. विनीत एक यंग टॅलेंट आहे आणि निश्चितच घोडबंदर त्याला रिप्रेझेंट करते या युवा चषकामध्ये. आक्रमक गोलंदाज आहेत. पाहूया कसं क्षेत्ररक्षण लावलं जाईल. इथे पवन आहे बॅटिंगला, डावखुरा बॅटर. तर त्याच्या बाजूला आहे तो म्हणजे पियुष गावंड, एक अतिशय चांगला बॅटर आहे. मात्र अजूनपर्यंत त्याला स्ट्राईक नाहीये. पहिल्या षटकात तो सगळे चेंडू अगदी नॉन स्ट्राईक एंडला उभा होता आणि त्यामुळेच पियुष गावंडवर लक्ष असेल. मागच्या एडिशन मध्ये चांगली बॅटिंग केली होती पियुषनं. मात्र खरी गरज आहे इथे उभं राहण्याची. इथून पुढे जर टीम पेनकरपड्याला धावसंख्या रचायची असेल, त्या धावसंख्येपर्यंत जायचं असेल तर ती धावसंख्या असेल 45. जर तुम्हाला तिथपर्यंत जर जाता आला नाही तर या एकूणच सामन्यामध्ये विजयाच्या संधी तुमच्या कमी होतील. मात्र एनिवे क्रिकेट आहे. क्रिकेटला काही अंदाज आपण बांधून चालणार नाहीये. मात्र काही अंशी ॲज अ कॉमेंटेटर आम्ही या सगळ्या अंदाज बांधतो, कारण एकूणच परिस्थिती निर्माण करायची असते. नेक्स्ट बॉल.
पहिला चेंडू, चांगला चेंडू आहे, बॅकफुटला खेळलेत, मात्र ऑन साईडला हा फटका प्रॉमिसिंग नाहीये. एकच धाव मिळेल. गुड कलेक्ट अँड थ्रो, एकाच धाव समाधान. घोडबंदर टीम आपल्याला पाहायला मिळते. एक काळ होता घोडबंदर टीम काय फॉर्मला होते, मला अजूनही आठवते. 2003, 2004, 2005 ही 3 वर्ष सातत्याने यंग क्रिकेटमध्ये घोडबंदरनं गाजवली होती, अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आज त्या गोष्टीला जवळजवळ विचार केला तर 20 एक वर्ष झाली आहेत. काळ बदललाय, खेळाडू बदललेत, मात्र क्रिकेट तेच आहे. क्षेत्ररक्षणामध्ये अजून थोडासा बदल आपण बघतोय. एक शॉट एक्स्ट्रा कव्हर लावण्यात आले आहे जेणेकरून झेलची संधी असेल. चांगलं थिंकिंग, चांगला चेंडू, मात्र चेंडू हवेत खेळलेत. प्रवीण आलेत, प्रवीण पुढे आले होते, मात्र शेवटच्या क्षणी चांगला झेल. वेल टेक प्रवीण, वेल टेक प्रवीण. अजून एक धक्का, मोठा धक्का. पीयूष गावंड बॅक टू पवेलियन. स्वागत करूया हेमप्रकाश पाटील यांचं, आणि त्यांना देखील हिंदू नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. राई संघाचा हा उपकर्णधार आणि यंदाच्या हंगामात निश्चितच चांगली कामगिरी राहिली, त्याचंही स्वागत. आणि त्याच्याबरोबर आलेत आमचे थापडोलपट्टू मिस्टर विवेक. धावसंख्या अगदी आपण बघतोय 5 आहे, मात्र गडी बाद झालेत तब्बल आणि तब्बल 3. यावेळेला नवीन बॅटर यश आहे, बॅटची एज आहे. चेंडू जर बघितला तर थर्डमॅन रिजन मध्ये आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, एकच धाव मिळेल. थोडस जास्त अग्रेशन दाखवलं जात आहे. टीम घोडबंदरला पूर्ण कल्पना आहे, इथून आपण ही मॅच आपल्याच खिशात ठेवू शकतो. मात्र मी पुन्हा एकदा सांगेन टीम पेनकर पाड्यासाठी की त्यांना थोडंसं प्लॅन करावं लागेल. इथून पार्टनरशिप इम्पॉर्टंट आहे, ती आता गरजेची होऊन बसली आहे. ही जर पार्टनरशिप झाली नाही तर मग धावा कुणी करायच्या, कारण धावा करायच्या असतील तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागेल. कदाचित माझे हे शब्द त्यांच्या कानापर्यंत कितपर्यंत पोहोचत आहेत हा देखील एक प्रश्न आहे. वेल बोल्ड. पुन्हा एकदा टप्पापर्यंत चेंडूला उसळी होती, हलक्यात चेंडू प्लेस केलाय, चेंडू कव्हर पॉईंटला आहे. स्वतः गोलंदाज जाईपर्यंत एक धाव कंप्लीट होताना दिसते आहे. गुड कमिटमेंट बाय विनीत, चांगली गोलंदाजी आणि चांगली कमिटमेंट. आपल्या फॉलो थ्रू मध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी असते. लक्षात घ्या, ॲज अ बॉलर तुमच्याकडे निश्चितच रिदम असला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे ग्रीप, त्यानंतर तुमचा रनवे इम्पॉर्टंट असतो, रिलीज ऑफ द डिलिव्हरी इम्पॉर्टंट असते, आणि त्यानंतर असतो फॉलो थ्रू. या 4 गोष्टी व्यवस्थित तुम्ही करता आल्या, जर तुम्हाला करता आल्या तर तुम्ही चांगले गोलंदाज म्हणून नावाजले जाऊ शकता. परफॉर्मन्स इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामध्ये सातत्य इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट बॉल, शॉर्ट ऑफ डिलिव्हरी, काट करायचा होता, टप्पापर्यंत चेंडूने आत वळण घेतलंय. गुड बॉलिंग, सुपर बॉलिंग बाय विनीत, इंटरेस्टिंग बॉलिंग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विनीतकडे हाय ॲक्शन आहे, त्याचा रनवे जबरदस्त आहे, त्याचा रिदम चांगला आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेला तो रिलीज करतो चेंडू त्यावेळेला जी उडी घेतोय ती इंटरेस्टिंग आहे. वेल बोल्ड विनीत, चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा टप्पा अप्रतिम आहे. अवे ऑफ द बॉडी टाकलाय, तिथून चेंडूला आत रिटर्न क्रीजच्या वळवलं जात आहे. गुड बॉलिंग बाय विनीत. हे दुसरे षटक देखील अप्रतिमरित्या इथे संपताना दिसते. धावसंख्या 7, गडी बाद झाले ते म्हणजे 3. त्यामुळे या गडीला टीम पेनकरपडा भरपूर बॅकफूटवर आहे. इथून पुढे आता काय करायचं हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे, कारण येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये त्यांना अजून जवळजवळ 41 धावा बनवायच्या आहेत, आणि त्या धावा बनवणार कोण हा मोठा प्रश्न आहे. लक्षात घ्या मित्रांनो, क्रिकेट आहे, तुमच्याकडे निश्चितच तुम्हाला संधी आहे, आणि यंदा आपण 9 संघांना समाविष्ट केले या आगरी कोळी युवा चषकामध्ये. पुढच्या वेळी अजून काही संघ नक्कीच थोडीशी आपण बघतोय रांगेत आहेत जे येणार आहेत, मात्र त्याविषयीचा फैसला एक निश्चितच समिती स्थापन होणार आहे, आणि ती समिती स्थापन झाल्यानंतर आपण ठरवणार आहोत की आगरी कोळी युवा चषकामध्ये किती संघ असतील, ते आपण पुढे बोलूया. पुन्हा एकदा जयेश घरात, एक गोलंदाज 2 षटका हाताळू शकतो या नियमानुसार तो येतोय. ओ व्हॉट अ ब्युटी. पुन्हा एकदा आपण बघतोय टप्पा आणि टर्न जबरदस्त आहे. ही खासियत आहे जयेश घराची, अगदी कल्पकता गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते, आणि जेटीसीचा कॅमेरा देखील अतिशय चांगल्या पद्धतीने या गोष्टी फॉलो करतोय. वर पिच केलाय. व्हॉट अ ब्युटी. मगाचा चेंडू आपण बघितला गुडलेन स्पॉटवर होता, हा चेंडू अगदी ब्लॉकल स्पॉट मध्ये आहे. ही विविधता आहे,
ही कलात्मकता आहे जयेश गरजची. वेल बोल्ड, अगदी बांधून ठेवलंय बॅटरला. उत्तर नाहीये. मिस टाइम स्ट्रोक आहे. हा झेल कठीण असेल. प्रयत्न केला तिथे जयेश गरजनं, मात्र इथे थ्रो बघा भरपूर वेगवान थ्रो होता. मात्र या 2 धावा कंप्लीट होताना दिसतील. यशचा कॉल होता नॉन स्ट्राईक एंडला. या 2 धावा कंप्लीट. धावा जमवायची आहेत, मात्र धावा जमवताना विकेट देखील राखायची आहे. हा मोठा प्रश्न आहे. 11 वाजून 8 मिनिटं झाली आहेत, त्यामुळे सामना अतिशय चांगल्या पद्धतीने वेगात सुरू आहे असं म्हणायला हरकत नाहीये. नेक्स्ट बॉल ऑन साइडला फटका. जास्त धावा मिळणार नाहीयेत, तर फक्त डी झोन मध्ये चेंडू जातोय. डी झोन मध्ये चेंडू जातोय. 2च धावा आहेत, लक्षात घ्या तिथे 2च धावा आहेत. पंचाच्या भूमिकेत आपण बघतोय हितेश म्हात्रे. सणासुदीचे दिवस आहेत, ट्रेडिशनल ड्रेसवर आहेत. तर दुसऱ्या बाजूला बाबू दादा आमचे उद्घाटक. आणि पहिल्यांदाच असं मी बघतोय जो उद्घाटन करतो तो अंपायरिंग देखील करतोय. क्या बात आहे. यावेळेला हा फटका प्रॉमिसिंग नाहीये. किती धावा मिळतील याचा कॉल असेल का? नाही. 1 धावावर समाधान मानावं लागेल. वेल बोल्ड जयेश गरज. अतिशय चांगली गोलंदाजी. आणि खास करून पहिल्या सामन्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही समोरच्या बॅटरला बॅकफुटवर नेता त्यावेळून तुमच्या गोलंदाजीचा दर्जा, तुमच्या गोलंदाजीची धार ही दिसून येते. इथे फुल टॉस चेंडू होता, तो मिस केला यशनं आणि ओढवलाय अगदी यशच्यांवर. फर्निचर डिस्ट्रॉय. विकेट आली आहे. या मंचावर प्लीज आमच्या सगळे राई गावातील जे मान्यवर आहेत त्यांना देखील विनंती करतो. या मंचावर हंसराजी म्हात्रे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या मंचावर यानंतर नेक्स्ट मॅच जे आपण एन्जॉय करणार आहोत ती म्हणजे मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा वर्सेस टीम खारीगाव. जय मल्हार खारीगाव संघ आलेत का? जर आले असतील तर आपण आल्याची रिपोर्टिंग लगेच करा प्लीज. जय मल्हार खारीगाव वर्सेस मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा. नेक्स्ट मॅच. आमच्या व्हॉलंटियर्सना विनंती करतोय जरा इतरत्र उभा राहा प्लीज. मैदानाच्या आतमध्ये जरा लगेच गाड्या जर उभ्या राहतील तर त्यांना लगेच बाजूला घ्या. राहुल या गोष्टीकडे लक्ष दे मित्रा. येस आपण बघतोय एक अफलातून लेफ्टी बॅटर टीम राईचा माजी खेळाडू हंसराज म्हात्रेजी इथे उपस्थित होत आहेत. स्वतः एक उत्तम नाट्य कलाकार देखील आहेत आणि त्यांचं आम्ही विशेष स्वागत करतोय आणि त्यांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. या प्लीज मान्यवर कक्षामध्ये. चला पुढच्या षटकासाठी येतोय आणखीन एक कलात्मक गोलंदाज, डावखुरा गोलंदाज, तो म्हणजे केतन वैती. डावखुरा बॅटरसाठी केतन. राऊंड विकेट गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू अगदी वर पिच केलाय. ड्राईव्ह चांगला आहे. जयेश गरज मात्र तिथे समोर आहे. बॅकवर्ड पॉइंटला आपल्याला फिल्डर पाहायला मिळतोय. मात्र एकच धाव. इथून आता धावा कशा बनवायच्या त्यासाठी आता पर्याय आहे तो म्हणजे विकीचा. एक अतिशय चांगला गुणलेखक मित्र आमच्या पेनकर पाड्याचा. विकी आता मैदानाच्या आतमध्ये ज्याच्याकडे मोठे फटके आहेत. मात्र विकीला उभं राहावं लागेल. अजून आपण बघतोय 2 षटकं. इथून पुढे आपण 2 षटकं पकडूया. 11 चेंडूचा खेळ राहिलाय. 11 चेंडूमध्ये मिनिमम 30 धावा. जर मॅक्झिमम तुम्ही किती केलात तर चांगलं होईल. मात्र मिनिमम 30 धावा इथे बनवाव्या लागतील टीम पेनकर पाड्याला. फुलटॉस डिलिव्हरी आहे. हा फटका खराब आहे. किती धावा मिळतील? जयेश गरज पुन्हा एकदा ऍक्टिव्ह आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल. दुसऱ्या धावेसाठी आलेत तर मात्र ही धाव पूर्ण होणार का? यस झालंय आय थिंक. 2 धावा पूर्ण पाहायला मिळत आहेत. विकी स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघाला नेऊन ठेवतोय 15 या आकड्यावर. 15 धावा फलकावर. गडी मात्र तब्बल 4 बाद झालेत. हा चेंडू जवळजवळ वाईट अटेम्प्ट केलाय असं म्हणायला हरकत नव्हती, कारण टप्पापर्यंत चेंडू टर्न होत होता. केतननं जाणून बुजून हा चेंडू जास्त अवे ऑफ द बॉडी ठेवला होता. थोडीशी नक्कीच एक विचार होती, एक प्लॅनिंग होतं की ऑन साईडला विकी चांगला खेळतोय, त्याला जास्तीत जास्त आपण ऑफ साईडला खेळूया, हे प्लॅन होतं. मात्र ते प्लॅन एक्झिक्यूट करताना निश्चितच विकीने चूक केले.
पुन्हा एकदा क्रॉस बॅटर स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव जातोय. पेनकरपाडा संघ कुठेतरी मार्गदर्शन कमी पडते, कारण क्रिकेट हा असा खेळ आहे तुम्हाला तो शिकावा लागेल. त्यानंतर निश्चितच त्याची प्रॅक्टिस सराव इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एकदा हा क्रॉस बॅटर स्ट्रोक आहे. या मालिकेतील पहिला षटकार विकीच्या नावावर 500 रुपयाचे मानकरी. सुपर शॉट. कम ऑन डीजे. पहिल्या षटकाराची नोंद इथे विकीच्या बॅट मधून झाले. धावसंख्या झाली ती तब्बल 21. पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी. खराब चेंडू होता हा, मात्र त्यावर योग्य समाचार घेता आला नाही. विकी नाराज असेल, मात्र इथे एकच धाव. मात्र या षटकात धावसंख्येला थोडासा आकार आलाय. या षटकाचा जर विचार केला तर तब्बल 10 धावा या षटकात आलेत. त्यामुळे हे षटक थोडंसं राहिलंय पेनकरपाड्याच्या बाजूनं. षटक संपलेले 4 धावसंख्या झाली ती म्हणजे 22. सरासरी अजूनही भरपूर खाली आहे. ती पुढे कशी जाईल या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. आता शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकात जवळजवळ 18 धावा झाल्या तरच ही मॅच बनू शकेल असं आम्हाला तरी सध्या वाटतंय. मात्र या सामन्याचे रंग काय असतील थोड्याच वेळात या गोष्टीकडे आपण वळणार आहोत. तोपर्यंत ऐकूया बाबा म्युझिक. षटकार आलाय. थँक्यू बाबा. आणि या षटकारानं आय थिंक स्वागत केले ते म्हणजे राईचा सर्वात यशस्वी कर्णधार रामचंद्र पाटील यांचं. वेलकम वेलकम काका, आपलं स्वागत आहे आणि आपल्याला देखील गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. प्लीज असं नसतं वा. हा षटकार विकीने आतापर्यंत 2 षटकार मारलेत आणि त्यामुळे धावसंख्या फुगले. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 28. 5 षटकांची ही मॅच आहे आणि पहिली मॅच आहे ती म्हणजे आगरी कोळी युवा चषकातील. अजून 500 रुपयाचे मानकरी ठरलेत, 1000 रुपयाचे मानकरी ठरलेत आतापर्यंत या मॅच मध्ये. प्रतीक मात्रे यांच्या वतीने पारितोषिक लावण्यात आलेत. उलटा होता. अजून एक मोठा फटका. क्या बात आहे. विकी मात्रे अगदी शेवटच्या क्षणी क्लिक झालाय आणि आपल्या संघाला एका चांगल्या धावसंख्येपर्यंत तो नेऊन ठेवतोय. आकार घेत आहे. धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचले. ऑल थँक्स टू मिस्टर विकी. आतापर्यंत त्यांनी ठोकले 3 षटकार. 1500 रुपयाचे मानकरी ठरलेले आहेत. ग्रेट बॅटिंग बाय विकी. अगदी मोक्याच्या क्षणी आपल्या संघाला तो मदत करतोय आणि ती काळाची गरज होती, कारण धावसंख्या नव्हती पहिल्या 4 षटकामध्ये, फक्त 22 धावा होत्या. मात्र या शेवटच्या षटकात त्यांनी धर्मेंद्रवर आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकलेत. त्यामुळे या इथून पुढे काय याची रंजकता आता थोडीशी ताणली गेली आहे. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. समोर केलेत. व्हॉट अ पॉवर. काय पॉवर आहे. अगदी 440 वोल्टचा झटका षटकार. सुपर. 3 षटकार.
लागोपाठ 3 षटकार. ही मॅच होती कुठे, ही मॅच आले कुठे, कोण म्हणतं वेळ बदलत नाही. पहा हा सामना, मगाशी अगदी आपण बघतोय खांदे टाकून बसलेला संघ आपल्याला पाहायला मिळत होता, तो म्हणजे टीम पेनकर पडा. आता मात्र त्यांच्यामध्ये उत्साह संचारलाय आणि तो उत्साह संचारलाय तो विकीमुळे. लागोपाठ 3 षटकार. यावेळा मिस टाइम स्ट्रोक आहे, इथे धावा येतील, इथे धावा येतील, किती धावा येतील हा प्रश्न आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय आणि या आय थिंक 2 धावा देखील पूर्ण झालेत. त्यामुळे अतिशय चांगली कामगिरी संघाच्या धावसंख्येने अगदी आपण घेतोय 42 वर उडी घेतली. म्हणजे प्रभात जर विचार केला आपल्या मनातली धावसंख्या होती ती पूर्ण केली. ऑल थँक्स टू मिस्टर विकी. काय बॅटिंग केली आहे आणि ही मॅच आता बनली आहे, ही मॅच बनली आहे. कारण राईचं मैदान पहिला सामना जर तुमच्या हातात 45 ते 50 धावा असतील तर विजयाच्या संधी तुमच्या वाढतात आणि तीच गोष्ट इथे आता नक्कीच पेनकर पड्या संघाने केलंय. विकी मैदानात गेला, पहिला चेंडू 2 धावा, त्यानंतर 2 डॉट, त्यानंतर सिक्सर, सिंगल, षटकार 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 आणि 2 धावा. हे आहे विकीचं काम आणि आपल्या संघासाठी अगदी 6व्या क्रमांकावर येऊन त्यांनी धावांची लयलूट केली. वेल प्लेड विकी. लो फुलटॉस डिलिव्हरी ऑन साइडला, योग्य फटका नाही. या मात्र किती धावा मिळतील हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय, मात्र थ्रो खराब येतोय, थ्रो खराब येतोय डीप मधून प्रवीणचा. अजून 2 धावा फलकावर, धावसंख्या 44. बहारदार सामना होणार आहे, बहारदार सामना होणार आहे, याबद्दल शंका नाहीये. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा आणि टीम जय मल्हार खारीगाव 44 धावा. हा चेंडू डाऊन द लेग आहे, वाईटचा इशारा आहे. थँक्यू व्हेरी मच अंपायर. अवांतर धाव, अजून एक धाव फलकावर. चला कॉल देतोय पुन्हा एकदा जय मल्हार खारीगाव टीम कॅप्टन गब्रू जर आला असेल तर प्लीज संपर्क साधा. तर मुर्दा स्पोर्ट्स मुर्दाचे कॅप्टन जर तुम्ही इथे आला असाल तर संपर्क साधा. डोंट वेस्ट टाइम. लक्षात घ्या इनिंग झाल्यानंतर टॉस झालाच पाहिजे. धावा आलेत या षटकात, धावा आलेत, अगदी खोऱ्याने धावा आलेत. पहिल्या 3 चेंडूत ओळीने 3 षटकार. यावेळेला थोडासा आपण बघतोय यशरक्षक सुद्धा बीट झालाय. टप्पा पडल्यानंतर जास्त टर्न होता. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय, मात्र ही दुसरी धाव होणार नाहीये. पवनला धावची रूपाने बाद व्हावं लागेल. मात्र ही एक धाव यस बाईची धाव आहे. थँक्यू व्हेरी मच. बाईच्या धावेनं धावची देखील आम्ही इथे गणतोय. त्यामुळे एका धावेने संघाची धावसंख्या पुढे होते ती म्हणजे 46-47 धावा अगदी विजयासाठी. ऐकूया थोडेसे म्युझिक, पुन्हा येऊया या मॅचच्या दिशेनं. आपण लगेच मुख्य मंचावर करून घेऊया. आज गुढीपाडव्याचा दिवस आहे, आज या युवा चषकाचं आयोजन आहे. मात्र राईगावची सेवा आपल्या क्रिकेटच्या माध्यमातून ज्यांनी केली आणि निश्चितच यशस्वी कर्णधार म्हणून त्यांच्याकडे नेहमीच बघत आलोत ते सन्माननीय रामचंद्र पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील काकांचा एक विशेष सन्मान आमच्या जेम्स बॉन्ड राई यंग टीम तर्फे आम्ही करू इच्छितोय. त्याचा स्वीकार त्यांनी करावा यापेक्षा. चला विनंती करतोय मी टीम कॅप्टन जयेश पाटीलला की त्याच्या शुभस्ते आपण काकांचा स्वागत सन्मान करूया. नितेश गजानन पाटील यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभस्ते आपण करूया हा सन्मान. तर धन्यवाद रामचंद्र काका. आपला हा सपोर्ट, आपला आशीर्वाद असेच मिळत राहू द्या आपल्या राई टीमला. आणि आई धारवीचरणी हीच प्रार्थना की आपल्याला देखील उदंड आयुष्य लाभो. गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि हा खास विशेष सन्मान आमच्या वतीनं आपला. तसेच मी आता विनंती करतोय प्रशांत किणी यांना की त्यांच्या शुभस्ते आपण डावखुरा शैलीदार फलंदाज माजी खेळाडू तो म्हणजे या निश्चितच सेमप्रकाश पाटील यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते आपण निश्चितच मात्रे काकाचा सन्मान करूया.
हा स्वागत इथे केला जातोय. निश्चितच आपण बघतोय या हंसराज म्हात्रे लेफ्टी आकर्षक खेळाडू आणि सगळी क्षणचित्र अगदी आपण बघतोय. निश्चितच आपल्याला पाहायला मिळतात JTC लाईव्ह वर. तसेच जयवंत म्हात्रे माजी खेळाडू जयवंत दादा म्हात्रे यांना देखील विनंती करतोय या मुख्य मंचावर नितीन पाटील आताच उपस्थित झाले, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. चला विनंती करतोय टीम पेनकरपडा मैदानाच्या आतमध्ये उतरा प्लीज. जयवंत म्हात्रे यांना विनंती करतोय या मुख्य मंचावर. आपले सगळे माजी खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. नयन पाटील आहेत, नितीन म्हात्रे आहेत, हेमप्रकाश पाटील आहेत, प्रकाश आहेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. चला वळतोय आपल्याला टीम पेनकरपडा पाहायला मिळते. हा देखील संघ आपण बघतोय एका लांगीत उतरताना दिसतोय. ही शिस्त आहे आगरी कोळी चषकाची. अजून एक खास सन्मान आम्ही करतोय निश्चितच नितीश पाटील यांच्या माध्यमातून. नितीशला विनंती करतोय की ती म्हणजे रजनीकांत म्हात्रे बाबूदादा यांचा देखील एक विशेष सन्मान आम्ही करतोय. एक अफलातून खेळाडू, एक अफलातून यष्टिरक्षक फलंदाज. आजही जर तुम्ही त्याला उतरवलं तर ते लगेच 2-4 काहीतरी करून दाखवतील असे खेळाडू आमचे रजनीकांत म्हात्रे उर्फ बाबूदादा यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. धन्यवाद बाबूदादा. आज संध्याकाळची लाईट तुमच्यातर्फे. अजून एक खास सन्मान आपण करूया लगेच. आताशीच उपस्थित झालेले ईशा डिजिटल साऊंडचे प्राऊड ओनर आणि राई जेम्स बॉन्ड संघाचा माजी कर्णधार सन्माननीय जयवंत म्हात्रे यांचा हा विशेष सन्मान आपण करूया. चला अंपायर्सना विनंती करतोय लवकर जा मैदानाच्या आतमध्ये, आपण सुरू करूया ही मॅच. मी जश पाटीलला विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण जयवंत म्हात्रे यांचा विशेष सन्मान करूया. नितीशला विनंती करतोय. धन्यवाद धन्यवाद जयवंत दादा. आमच्या एका विनंतीला मान देऊन तुम्ही इथे आलात आणि आज दिवसभर तुम्ही इथेच असाल अशी अपेक्षा आहे, कारण हा आवाज जो आम्ही ऐकतोय तो ईशा डिजिटल साऊंड्स आहे, त्यामुळे त्यांचा मनापासून हार्दिक आभार. धन्यवाद. चला वळूया या मॅच कडे. 47 धावा झालेत, 48 धावांचं टार्गेट आहे आणि टॉस करून घेतोय. चला टीम जय मल्हार कॅप्टन कुठे आहे तुमचा? वेलकम कृणाल, स्वागत आहे. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा टीम कॅप्टन नितीन पाटील यांचा देखील आम्ही खास विशेष सन्मान इथे करतोय या एकूणच मुख्य मंचावर. आमचे माजी खेळाडू आहेत आणि त्यांचा हा विशेष सन्मान मुख्य मंचावर. वेलकम. गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पियुष. टीम मुर्दा कॅप्टन चला लवकर या, शेवटचा कॉल आहे तुमच्यासाठी, नाहीतर तुम्हाला 3 धावांची पेनल्टी देण्यात येईल. पहिला चेंडू पडण्या अगोदर तुम्ही इथे असला पाहिजेत. मुर्दा स्पोर्ट्स कॅप्टन पुन्हा एकदा कॉल देतो, लक्षात घ्या. हा वेळ का वाया जातोय? पहिला चेंडू पडण्या अगोदर टॉस झाला पाहिजे मित्रांनो. हा लास्ट कॉल आहे तुमच्यासाठी. आगरी कोळी युवा चषकाचे नियम निश्चितच भरपूर कठोर आहेत. 3 धावांची पेनल्टी लगेच आम्ही देणार आहोत जर तुमचा कर्णधार इथे नसेल तर, कारण खारीगाव टीमचा कॅप्टन की आलाय. आम्ही त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. दोन्ही संघांना निश्चितच इथे येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांना आम्ही गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतोय. आज हिंदू नवीन वर्ष आहे आणि खरोखरच हा दिवस सेलिब्रेट करा. यस वेदांत येतोय, आपण लगेच मुख्य मंचावर या वेदांत. आणि टीम जय मल्हार खारीगाव कॅप्टन चला प्लीज या लवकर. खारीगाव कॅप्टन इथे आहेत आणि चला आपण टॉस करतोय आणि मी रामचंद्र पाटील यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. लगेच टॉस होते पुढच्या मॅचची. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा वर्सेस जय मल्हार खारीगाव ही नाणेफेक होतीये. तर दुसऱ्या बाजूला क्रिकेट देखील सुरू होते. 48 धावांचं टार्गेट आहे आणि या ऐकूया एक गोड आवाज जुचंद्र परिसरातील तुषारला. थँक्यू. चला मॅचला सुरुवात करूया. पहिलाच बॉल यावेळेला जर पाहिले गेले तर सरळ क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत असताना चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती वार. सरळ 4 धावांकरिता मनीषच्या बॅट मधून चौकार. आपण जरूर बघताय जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राईट संघाचे हेमपुर आकाश जी पाटील यांना आपण बघतायत.
त्यांचा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातो. क्रिकेटची आवड नेहमीच त्यांना आहे. 40+ क्रिकेट देखील भरपूर चांगलं ते खेळतायत. बॅकफूटला आले, चांगला फटका खेळलाय. मनीष आहेत, मनीष वैद्य जर पाहिले गेले तर घोडबंदर टीमचे एक जबरदस्त फलंदाज, परंतु पाहत असताना या बॉलवरती मिळतील धावा 2. पहिल्या डावाचा उल्लेख केला तर पहिल्या 4 षटकामध्ये धावा नव्हत्या, परंतु जे आक्रमण केले गेलं षटक क्रमांक 5 मध्ये त्यावरती तर कौतुक करावं लागेल विक्की या फलंदाजाचं. जवळपास 24 ते 25 धावा त्या षटकामध्ये आल्या गेल्या. अराउंड विकेट एक्स्ट्रा कव्हर उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, साधा सोपा झेल सोडला. हा झेल किती पट मागं ठरेल हे पाहणं महत्त्वाचं राहील. कालच्या दिवसात अमीरचा एक झेल सोडला होता. अमीरने काय बॅटिंग केली कालच्या दिवसात. आजच्या दिवसात मनीषने अगदी जर पाहिजे तर मारलेला बॉल त्यावरती कॅच ड्रॉप झाले आणि आता मात्र जर पाहिलं गेलं तर मनीषला एक संधी दिले. सन्माननीय नयनजी पाटील साहेबांना विनंती करतो आपण देखील पुढे यायचं आहे. आपला देखील विशेष सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आणखीन एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक याही वेळेला संधी होती, परंतु ज्या ज्या वेळेला तुम्हाला हाफ चान्सेस मिळतात त्या वेळेला तुम्हाला फुल चान्सेसमध्ये कन्वर्ट करावंच लागेल. आणखीन एक कॅच ड्रॉप झाले. या बॉलवरती पुन्हा एकदा मिळतील 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल टीम घोडबंदर बॉईज घोडबंदर 10च्या घरामध्ये 47चं लक्ष आहे. आणि पहिल्या डावात जर पाहिली तर परिस्थिती थोडीशी ढासळलेली, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं जबरदस्त धावा. इथे ऑन साइडला फटका चांगला आहे, 1 बाउंड, क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉलवरती, डीप मिड विकेटला अडवल्या बॉल, एक सिंगल कंप्लीट केली आहे, दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि मनीच्या बॅटमधून पुन्हा एकदा 2 धावा. खारीगाव संघ उपस्थित झाला. वेलकम खारीगाव संघ, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. या पुढची मॅच मुर्दास्फोट मुर्दा आणि त्यांचे विपक्षात खारीगाव या संघाला आपण पाहणार आहात. दोन्ही बलाढ्य टीम्स. इथे शॉर्ट बॉलचा वापर केलाय, क्रॉस बॅट स्ट्रोक खेळला, ऑनसाइडला बॉल निघून चाललाय, डीप बॅकवर्ड कव्हरेजला क्षेत्ररक्षक पोहोचतायत, बॉलला उचलून फेकी होईल आणि तत्पूर्वी एकच धाव मिळेल. या बॉलवरती 1 धावेच्या माध्यमातून टीमची टोटल फटकावरती जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा, येणारे 24 बॉल करायचे 34 टीम घोडबंदर बॉईज घोडबंदर संघाला. चांगला फटका खेळलाय मनीषच्या बॅटमधून. या ठिकाणी जर पाहिलं तर 1 धाव तर मिळणार आहे. मास्टरच्या मॅचेस देखील आपल्याला पाहायला मिळतील, मुर्दाच्या गावामध्ये मला वाटते पाहायला मिळतील आणि उद्या दिवसात राईस संघ त्या परिसरामध्ये खेळताना दिसणार आहे. राईस संघासाठी एक प्राइज लावले, ते देखील आम्ही तुमच्यापर्यंत डिक्लेअर करणार आहोत. या षटकानंतर त्या ठिकाणी देखील आपण पोहोचणार आहोत. ती माहिती कशा प्रकारे असणार आहे या बॉलवरती मिळेल. मनीषच्या माध्यमातून 1 धाव, 1 धावेच्या माध्यमातून संघाची धाव संख्या फटक्यावर जाऊन पोहोचते 14च्या घरामध्ये. JTC लाईव्ह जोचंद्र टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बॉलिंग ट्रॅकवरती नंबर 2च्या षटकामध्ये आपण पाहत आहेत मिस्टर प्रियेश. इथे फटका चांगला, परंतु ना या बॉलवरती मिळतील फक्त डिक्लेरेशन झोन 2 धावा. ऑन साइडला तुम्ही किती जोरात मारा, लेफ्टी बॅटरसाठी या ठिकाणी 2 धावा तर फिक्स ठेवल्यात डिक्लेरेशन झोनच्या स्वरूपात. या बॉलवरती मिळतील 2 धावा आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटक्यावरती जाऊन पोहोचते. ती म्हणजेच 16 धावा फटक्यावरती लागल्या गेले. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. कालचा दिवस आपण पाहिला, एक अफलातून दिवस पार पडला गेला. 1 गाव 1चे फॉर्मॅट. 8 टीम्स होत्या, चांगल्या टीम्स आपल्याला पाहायला मिळाल्या. रॉयल स्टार मिरावडा असतील, कालच्या दिवसात उपविजेता पद त्याने पटकावलं गेलं आणि विजेता पद जर पाहिलं गेलं तर जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई या संघाने पटकावले गेलं. कालच्या दिवसात जयेशचा बोलबाला राहिला, परंतु आजच्या दिवसात कुठल्या फलंदाजा किंवा कुठल्या गोलंदाजा कुठल्या खेळाडूंचा बोलबाला राहील हे पाहणं मात्र महत्त्वाचं राहणार आहे. आजच्या दिवसातील पहिली मॅच एका बाजूला पेंकरपाडा आणि त्यांच्या विपक्षात जर पाहिलं गेलं तर घोडबंदर बॉईज घोडबंदर या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहता. स्ट्राईक एंडवरती बॅटर पाहायला मिळतात मिस्टर
अभिने एक चांगली यष्टिरक्षकाची भूमिका पहिल्या डावात अदा केली. इथे शॉर्ट बॉलचा वापर केला गेला, परंतु जर पाहिलं गेलं तर तितकंसं एलिव्हेशन बॅटवरती प्रॉपर येत नाही आहे. या बॉलवरती मिळणार आहे एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 17. 21 बॉलांनी करायच्या 30. फिक्की थोडीशी वाईट झाली होती, परंतु बॅकअप त्या ठिकाणी मिळणार आहे. राई गाव जर पाहिलं गेलं तर एक सुंदर गाव आणि त्या गावामध्ये नेहमीच आपण चांगलं क्रिकेट पाहत आहेत. हे मैदान जर पाहिलं गेलं तर बालुकी सदन महाराज क्रीडांगण या नावाने या मैदानाला नाव मिळाले गेले. आणि अगदी जर पाहिलं तर मीरा भाईंद्र परिसरातील एक सर्वाधिक सुंदर मैदान आणि खेळपट्टीचा विचार जर केला तर अफलातून खेळपट्टी या ठिकाणी पाहायला मिळते. ओव्हर दी विकेटने यावेळेला जर पाहिलं गेलं तर थोडंसं धीमाक्याने टाकलेला बॉल होता. मनीषच्या बॅटवरती येऊ शकला नाही व्यवस्थित, ऑन साईडला बॉल निघून जाईल. तत्पूर्वी जर पाहिलं गेलं तर फेकी झाली, परंतु बॅकअप होताना थोडंसं जर पाहिलं गेलं तर दुखावले गेले ते, म्हणजेच स्वतः गोलंदाज, परंतु बॅकअप मिळेल तत्पूर्वी मिळेल. या बॉलवरती फक्त आणि फक्त एकच धाव. पुन्हा एकदा एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 18. येणारा बॉल 20 बॉलमध्ये करायचे तुम्हाला 29 धावा. पहिल्या मॅच आहे दोन टीमच्या माध्यमातून आणि पहिल्या डावात आपण पाहिलं जबरदस्त कामगिरी राहिली गेली. मिस्टर नो डाऊट अबाउट इट, ज्याच्या बॅटमधून भरपूर धावा आल्या, विक्की यांना आपण पाहिलं गेलं. परंतु या मॅचमध्ये कुठला संघ विजय होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, बॉलला अडवतील, एक धाव कंप्लीट केले, एकच धाव त्या ठिकाणी सॅटिस्फाय व्हावं लागेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता, परंतु नाही त्या ठिकाणी जमलं. या बॉलवरती मिळेल फक्त आणि फक्त एक धाव आणि पुन्हा एकदा संघाची धावसंख्या फटकावरती 19. 1.5 चेंडूंचा मैदानाच्या आतमध्ये खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा अंतिम बॉल या नंबर 2च्या षटकातील. बॉलर तयार झालेत. इथे ओव्हर दी विकेटने शॉर्ट बॉलचा केलाय वापर, बॉल झालाय फरार. मिळतील धावा 2च आणि या 2 धावेच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पाठलाग करताय 47चा आणि धावा फटकावरती लागल्यात 21. येणारे बॉल तुमच्याकडे 18 असतील. 18 बॉलमध्ये करायचे 26 धावा. टीम घोडबंदर बॉयज घोडबंदर संघाला पाण्याची व्यवस्था करायची आहे का मैदानाच्या आतमध्ये? येस, ओके आहे. 3 ओव्हर नंतर आपण पाण्याची व्यवस्था नंतर करूयात. 18 बॉल आणि करायच्यात 26 धावा. घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या दिशेने. येस, बॉलर नेम विक्की आलेत. नंबर 2च्या अगदी जर पाहिलं तर 3च्या षटकामध्ये आलेत. विक्कीनी बॅटिंग केली, विक्कीला बॉलिंग करायची आहे आणि त्या उद्देशाने आता मात्र विक्कीला बॉलिंगसाठी पुढे आमंत्रित केले गेले. या नंबर 3च्या ओव्हरमध्ये विक्की आलेत आणि पहिल्या बॉलवरती मिळतील धावा. अभिला या बॉलवरती 2 आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटक्यावरती 23 झाले. सुरुवात तर चांगली झाली टीम घोडबंदर बॉयज घोडबंदरची, परंतु इथून फिनिश कसं होईल? इथे चांगला बॉल आहे, पडल्यानंतर बाहेर निघणारा, कट झालाय, चांगली डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळतो. टप्पा चांगल्या रीतीने पाहायला मिळाला, तो म्हणजे गोलंदाज विक्कीचा. बीट केला या ठिकाणी अभिला आणि आता मध्ये चाललंय सर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आलाय, डॉट बॉल. येणारे बॉल तुमच्याकडे इथून देखील असतील 16 बॉल आणि करायचे 24 धावा. मॅच तर रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. आणखीन एक फुल लेनचा बॉल होता, बीट झालेत. बॉल चालला मागे, एक धाव कंप्लीट केलाय, दुसरीचा प्रयत्न चालवलाय, 2 धावा कंप्लीट होतील आणि पाहत असताना या बॉलवरती मिळतील धावा. डिक्लेरेशन झोनच्या माध्यमातून 2. लेग बाईचा इशारा आलाय पंचांचा. थँक्यू हितेश. अफलातून जर पाहिलं गेलं तर क्रिकेटची स्पर्धा आहे. संदीप चव्हाण असेल, त्यानंतर जर हितेश यांना आपण बघतायत. कालच्या दिवसापासून जर पाहिलं गेलं तर संपूर्ण स्पर्धेला जर पाहिलं गेलं तर ज्यांची अफाट मेहनत राहिलेली आहे ते म्हणजे संदीप चव्हाण, बाळू यांना आपण बघताय जरूर. नेहमीच जर पाहिलं तर क्रिकेटवरती प्रेम राहिलं, राई प्रीमियर लीग असो किंवा राई परिसरातील जेम्स बॉन्ड हे नाव आलं की संदीप चव्हाण नेहमीच प्रत्येक कार्यामध्ये पुढे आपण सातत्याने पाहिले गेले. मोहित पाटील असतील, त्यांची संपूर्ण टीम नेहमीच चांगले क्रिकेट खेळत आले. कालच्या दिवसात देखील गाजाबाजा झाला, परंतु आजच्या दिवस होईल का? इथे जर पाहिलं गेलं तर हवेत खेळला बॉल मिस टायमिंग झाला. क्षेत्ररक्षक पोहोचतील का प्रश्नचिन्ह आहे. क्षेत्ररक्षक आलेत आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप केले. कॅचेस विन द मॅचेस. पकडाल कॅच तर जिंकाल मॅच, जर सोडाल कॅच तर कदाचित हाराल मॅच. तर असंच नेहमीच आपण पाहिलेलं आहे क्रिकेटमध्ये. जर तुम्ही ज्या ज्या वेळेला कॅचेस पकडता त्या त्यावेळेला गोलंदाजाचं
मनोबळ वाढवण्याचा प्रयत्न तुमचा राहतो आणि ज्या ज्या वेळेला कॅच सुटे त्या वेळेला गोलंदाजाचं खच्चीकरण आपण नेहमीच पाहिलेलं आहे. जर कॅच पकडले असेल तर कुठेतरी एकदा वाचली असती, परंतु एक धावेच्या माध्यमातून संघात जाऊ 25. इथे जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु मनी जास्तीत जास्त जर पाहिलं गेलं तर स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न देखील करतायत. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोनच्या माध्यमातून मिळतील धावा 2 आणि या 2 धावांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 28. 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट झाला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर आता मात्र जर पाहिलं गेलं तर 28 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या. घोडबंदर संघाला आपण बघतायत सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना आतापर्यंत जर पाहिजे तर मनीषने 10 बॉलमध्ये 19 धावा केल्यात आणि अभिने 7 बॉलमध्ये 7 धावा केल्यात. म्हणजे जी सुरुवात द्यायला पाहिजे होती अभिने ती तर दिले. जी स्टार्ट एक फ्लाइंग स्टार्ट द्यायचा होता मनीषला ती त्याने करून दिले. 10 बॉलमध्ये 19 धावा, एक जबरदस्त इनिंग त्याने पेश केली आतापर्यंत. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, समोरच्या दिशेने बॉलला खेळले गेले. पाहता पाहता जर पाहिजे तर वाईडिस लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पोचले गेलेत, बॉलला अडवले गेले. दुसरी धावेचा प्रयत्न चालवला मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न केले विकेने, परंतु नाही जमलं. या बॉलवरती मिळतील मनीषला 2 धावा आणि या 2 धावेच्या माध्यमातून षटकाची लगेच समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावेचा पाठलाग करत असताना टीम घोडबंदर बॉयज घोडबंदर संघाची धावसंख्या फटकावर पोहोचते ती म्हणजे 30च्या घरामध्ये. येणारे चेंडू असेल तुमच्याकडे 12 चेंडू 17 धावा. घेऊयात एक छोटा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येणार आहोत. चला आपण पाण्याची व्यवस्था करणार आहोत. 12 चेंडू 17 धावा. आणि सर्व मान्यवरांचं या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण बघतायत जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई आयोजित मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची आणि बहुचर्चित असलेली ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा अग्रिकोळी युवा चषक 2025. बॉलरने अमित आलेत नंबर 3च्या 4च्या षटकामध्ये दाखल झालेले आहेत. येणाऱ्या बॉल असतील 12 चेंडूत करायचे आहेत 17 धावा. त्या म्हणजे घोडबंदर बॉईज घोडबंदर या संघाला 12 चेंडू 17 धावा. दोन्ही टीमला दिव्य शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. हे षटक फार महत्वाचं. प्रितेश इथे काय फटका खेळलाय. अभि जर मला वाटतं 360 ग्राउंड जर असतं तर मनीषहून अधिक धावा अभिच्या असतात, कारण की 2 षटकार हाही देखील जर पाहिले गेले तर षटकार असतात 360 मैदानावरती. आणि यापूर्वी देखील आपण पाहिले गेल्यात या चेंडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचवायचा. या बॉलवरती मिळतील धावा 2 आणि 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 32च्या घरामध्ये. 11 बॉल आणि आता मात्र 15 धावा करायच्या आहेत. जर या बॉलवरती सिंगल डबल जर येत राहिला या ओव्हरमध्ये तर शेवटच्या ओव्हरमध्ये कदाचित 6 चेंडूत 7 धावा, 6 चेंडूत 8 धावा अशी देखील मॅच येऊ शकते. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जर पिंकरपाडा टीमने वर्चस्व दाखवलं तर या मॅचमध्ये देखील आपण वर्चस्व दाखवू शकता. विदाऊट लॉस 32 धावा. थोडंसं जर पाहिलं गेलं तर रनवे मध्ये बिघाड आपल्याला पाहायला मिळतो, परंतु जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा बॉल होती यार ओव्हर दी विकेटने. इथे फुल टॉस बॉल आहे. टोल वसूल केले या बॉलवरती. बॉल चाललाय सीमा पार. या मॅचची हवा काढणारा फलंदाज अभिच्या बॅट मधून षटकार. काय खेळलाय फुल टॉस बॉल होता त्यावरती आक्रमण केले या बॅटरने अभिने आणि या बॅटवरती मिळतील धावा त्या म्हणजेच 38 धावा.
धावफटकावरती लागल्या गेल्या. प्रत्युत्तर दिले अमितने, चांगला बॉल हाताळलाय. हा बॉल राहील डॉट. चांगली गोलंदाजी मित्रमंडळी आता मैदानाच्या अमितच्या माध्यमातून, परंतु षटकार जर दिला नसता तर मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन झालं असतं. ते म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून अर्थात पेंकरपाड्या संघाला आपण बघतायत. चला खारीगाव आणि मुर्दा स्पोर्ट मुर्दा दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊयात आणि या पुढच्या मॅचसाठी दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. या बॉलवरती मिळेल एक धाव. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. ते म्हणजेच 39 धावा. 39 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागल्या गेल्यात आणि आता मात्र चेंडू फेकून झाले. ते म्हणजेच 4 म्हणजेच चौथ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ इथून देखील शिल्लक राहील. 39 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्या. स्ट्राईक रेटवरती बॅटर पाहायला मिळतं मिस्टर मनीष वैती, घोडबंदर टीमचे एक आक्रमक फलंदाज. इथे जर पाहिलं गेलं तर हवेत खेळला बॉल उंची जास्त आहे, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला उंची जास्त मिळून धावा तितक्या जास्त मिळणार नाही आहेत. त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन आहे. 2 धावा मिळतील या बॉलवरती आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. ते म्हणजे 41 धावा. धावफटका जर पाहिलं गेलं तर जाऊन पोहोचतायत. ते म्हणजेच स्कोर कार्डवरती 41 धावा. 41 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लक्ष होतं 47, 41 झाल्यात म्हणजे 6 धावेचं लक्ष इथून देखील पाहायला मिळेल. येणारे बॉल असतील 7 बॉल 6. मनीष तयार. इथे एक जबरदस्त खेळ खल्लास लांबच लांब मारलाय फलंदाज मनीष वैती, मॅन फ्रॉम घोडबंदर. षटकार आलाय 6.